संगमनेरात ईद ए मिलादुन नबी मिरवणुकीत एकता सोशल फाउंडेशनचा स्वच्छता पॅटर्न जिल्ह्याभरात कौतुक। तर रस्त्यावर मिरवणूक पुढे मागे खराटे आणि स्वच्छता सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम यशस्वी। नगरपालिकेवर भार न टाकता कचऱ्याची थेट डेपोत विल्हेवाट। बघा सविस्तर न्यूज एमपीवर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती ईद ए मिलादुन नबी पैगंबर जयंती निमित्त शहरभरातून मोठ्या उत्साहात निघणाऱ्या झेंडा मिरवणुकीदरम्यान एका अनोख्या सामाजिक उपक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे। जोरे रोड येथील एकता नगरमधील एकता सोशल फाउंडेशन या सामाजिक ग्रुपच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीदरम्यान स्वच्छता अभियान राबवून एक आदर्श आणि आगळावेगळा पॅटर्न निर्माण केला आहे। मिरवणुकीत नागरिक आणि भाविकांकडून रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकता सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते स्वतःहून पुढे आले आहेत। जसजशी मिरवणूक पुढे सरकते तसतसे या फाउंडेशनचे सर्व सदस्य हातात खराटे घेऊन संपूर्ण रस्ता तात्काळ झाडून काढतात। जमा झालेला कचरा जाळीमध्ये गोळा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये टाकला जातो आणि हा सर्व कचरा थेट संगमनेर नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये पोहोचवला जातो। मोठ्या मिरवणुकांनंतर रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होते आणि त्याचा सर्व ताण नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर येतो। मात्र संगमनेरच्या इतिहासात एकता सोशल फाउंडेशन हा असा एकमेव ग्रुप ठरला आहे ज्यांनी आपल्या आनंदोत्सवासोबतच शहर स्वच्छतेची पूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे। संगमनेर नगरपालिकेवर अथवा संगमनेरकरांवर कोणताही ताण येऊ नये यासाठी सामाजिक जाणीवेने हा उपक्रम सलग 2 वर्षापासून राबवला जात आहे। एकता नगर जोरवे रोड येथील या तरुणांच्या संकल्पनेचे आणि कृतीचे केवळ संगमनेर शहरातच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याभरातून मोठे कौतुक होत आहे। धार्मिक सण आणि उत्सव साजरे करताना सामाजिक उत्तरदायित्व कसे जपावे याचा एक उत्कृष्ट वस्तुपाठच या एकता सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घालून दिला आहे, एवढं मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज एमपी, संगमनेर।